येतात की कापसाचं उत्पादन वाढायचं असेल, त्याने बघितलं ठिबक सिंचन कापसाचं उत्पादन वाढतंय, म्हणून त्याने मागे येऊन कधीच बघितलं नाही. म्हणून कापसाचा ठिबक सिंचनचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आणि दरवर्षी वाढतो. ही जी आकडेवारी जी आहे शासनाची, याच्यामध्ये नॉन ॲसिड ड्रिपची नाही आहे. नॉन ॲसिड ड्रिपची आकडेवारीचा समावेश नाही. ती जवळपास 40% त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करावं, 40 ते 50% ॲड करावं तिचा, कारण तो मेजर कॉम्पिटिटर आम्हाला आहे नॉन ॲसिड. म्हणून ते त्याच्यासाठी आम्ही मिशन सुरू केलं आहे, कॉटन मिशन 1.0. तर या सीझनला आमचा मिशन असं आहे की महाराष्ट्रातली जवळपास बरीचशी शेती कोरडवाहू आहे, जवळपास 84-85% शेती कापसाची जी कोरडवाहू आहे, त्याच्यामध्ये आम्ही मिशन ठेवलं की कोरडवाहू कापसाला सुद्धा मदत केली पाहिजे. कोरडवाहू कापसांना आपण शेतकऱ्यांना एकरी 10 क्विंटल उत्पादन कसं मिळून द्यायचं. आता जे 3 क्विंटलचं आहे कापसाची उत्पादन आपली राज्याची जी सरासरीची तुमची आकडे होते 276 किंवा आता मलाच बुकलेट आणलंच तुमचं माझ्याकडे आलं, डिपार्टमेंटचं बुकलेट आलेलं आहे की विशेष कृती योजना चालू आहे कापसासाठी, आहे ना. विशेष कृती योजना कापसासाठी त्याच्या फ्रंट पेजवर ती बघा तुम्ही कापसा उत्पादन किती 206 किलो त्याची जरी तर साधारणतः 3-4 क्विंटलची आपली उत्पादकता आहे. तर त्या शेतकऱ्यांना जर मदत करायची आपली म्हणजे करतोय आपण, एकरी 10 क्विंटल पण उत्पादन कसं काढून द्यायचं. दुसरं ज्यांच्याकडे ठिबक सिंचन आहे त्यांना एकरी 20 क्विंटल उत्पादन कसं मिळून द्यायचं. हा एक मिशन मोड आपण केलेला आहे की जेणेकरून सामाजिक दायित्व जे आहे, दैनिक नेहमी सामाजिक काम करत असतं. दुसरा व्यवसाय नाही घेऊन आम्ही सामाजिक काम पण भरपूर करतो, बघितलं जाईल तिथे आमच्या सोशल ॲक्टिव्हिटी भरपूर आहे. तर एक प्रत्येक क्रॉपमध्ये आम्ही शेतकऱ्यांना सपोर्ट करतोय. उत्पादन जास्त कसं घ्यायचं त्यासाठी नवीन तंत्रज्ञान आपलं स्वतःचं डेव्हलप केलेलं आपण. तर त्या अनुषंगाने जर त्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब केला तर नक्कीच त्यांचं उत्पादन वाढेल आणि त्यांच्या भागामध्ये समृद्धी होऊ शकेल. प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, माझं घर बंगला असला पाहिजे, माझ्या दारची गाडी असली पाहिजे, 2 व्हीलर नाही तर 4 व्हीलर नाही तर 2 व्हीलर तरी असली पाहिजे. ते साधं शेतकऱ्या सामान्य शेतकऱ्याचं स्वप्न असतं. परंतु हे करण्याकरता त्याला खिशात काय पाहिजे, खिशात पैसा पाहिजे का नको. पैसा जर मिळवायचा असेल तर पारंपरिक शेतीतून तर कधीच येणार नाही. म्हणून त्याची मानसिकता बदलली पाहिजे. थिंक आउट ऑफ बॉक्स, विचारांच्या पलीकडे विचार करायला शिकलो पाहिजे. की तेच करत आला ना तुमची प्रगती ना. फॉर ग्रोथ यू नीड चेंज. तुम्ही बदल नाही केला स्वतःमध्ये तुम्ही मागेच राहणार आहे. म्हणून प्रगती करता, विकासाकरता, डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला चेंज स्वीकारावा लागतो, चेंज करावा लागतो. मग काय बदल केला पाहिजे त्या अनुषंगाने मग त्याला जर पैसा मिळाला नाही म्हणजे स्वप्न अपुरे राहतील. खिशात नाही नाना मला बाजीराव म्हणा असंच करून कसं चालणार. म्हणून शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीतून आपण नवीन तंत्रज्ञानाकडे कसं आणता येईल. आता तुम्ही सर्व म्हणजे प्रत्येक कृषी विभागाचे सर्वात लास्ट पिलर्स असं म्हटलं पाहिजे. कृषी सहाय्यक, कृषी सेवक हे जे सर्व पिलर्स आहेत कृषी विभागाचे. आणि प्रत्येक खेड्यामध्ये तुमचा शेतकरी संपर्क असतो, शेतकरी संपर्क जास्त असतो. त्यामुळे तुम्ही जेवढं चांगलं काम करू शकाल तेवढं कोणी नाही करू शकणार. म्हणून तंत्रज्ञानाचा शेतकऱ्याला असं नाही वाटलं पाहिजे. टेक्नॉलॉजी जी कशी असली पाहिजे, टेक्नॉलॉजी ही शेतकऱ्यांना सहज समजणारी पाहिजे. टेक्नॉलॉजी ही अफोर्डेबल पाहिजे. टेक्नॉलॉजीला कुठलं जास्त सिनियर मेंटेनन्स नाही पाहिजे, खूप जास्त मेंटेन नाही पाहिजे. आणि जी सहज जर त्याला फ्रेंडली असेल तर तो निश्चितपणे ती टेक्नॉलॉजी सहज स्वीकारतो. परंतु आपण जर त्याला जास्त कॉम्प्लिकेटेड करत गेलो, जास्त कॉस्टली करत गेलो तर तो त्या तंत्रापासून दूर जातो. म्हणून आपण या मिशन मोडमध्ये आपण कोरडवाहू कापूस उत्पादन शेतकऱ्यांना कसं उत्पादन आणता येईल त्याच्याकरता काम करता येईल. 10 क्विंटल उत्पादन कसं आणता येईल आणि ठिबक सिंचनवरच्या शेतकऱ्यांना एकरी 20 क्विंटल उत्पादन कसं आणता येईल हे आपण त्यांना शेतावरती जाऊन सुद्धा मार्गदर्शन करतो आहे. आमच्या फेसबुकवरती पण ग्रुप आहेत, व्हॉट्सअपवरती पण आहेत, ट्विटरवरती पण रेग्युलर पोस्ट असतात, नंतर वरती असतात, तुमचं टेलिग्राफवरती पण आहे, त्याच्यावरती पोस्ट बघायला. तर आपण थोडं क्वार्टरवरती बघूया, नंतर आपण बाकी. जर तुम्हाला कापूस पिकावरून जर जास्त प्रॉफिट अपेक्षा असेल तर आपलं बंपर हिचं टार्गेट असलं पाहिजे. हँडमेड कॉटनचं 10 क्विंटल प्लस पर एकर, इरिगेटेड कॉटनचं जे आहे कमीत कमी 20 क्विंटल पर एकरचं टार्गेट असलं पाहिजे. यावर्षी कापसाची पिकाची परिस्थिती पाहिली आपण आणि पुढच्या सीझनचं आता स्टँडिंग क्रॉपचं बघतोय आपण आणि मागच्या वर्षाचा जो स्टॉक आपल्याकडे आहे. आता
आता मागच्या सीझनला जो क्लोजिंग झाला तो 290 लाख गाठींचा स्टॉक फायनल झाला, ते क्रॉसिंग झाला. 290 लाख गाठी आपल्या तयार झाल्या, ज्या दरवर्षी 350-360 लाख गाठी तयार होतात. आज यावर्षी जेव्हा सीझन सुरू झाला मागच्या वेळेला, तर आम्ही त्यांना सांगितलं की 400 लाख गाठी तयार होती. आज CCI सोबत माझं नेहमी प्रेझेंटेशन म्हणजे मिटिंग असतात त्याच्यासोबत चर्चा पण झाली की, पण 400 लाखाचं प्रिडिक्शनवरून डायरेक्ट 290 लाख गाठी बांधतात, एवढं शॉर्टफॉल झाला. आणि ह्या वर्षाचा बॅलन्स काही नाही आपल्याकडे. इंटरनल कन्झम्पशन पण वाढलं आणि एक्सपोर्ट पण डिमांड खूप जास्त आहे. त्यामुळे असून यावर्षी असा अंदाज आहे की मागच्या वर्षाप्रमाणेच यावर्षी बेस्ट प्राईस शेतकऱ्याला मिळू शकते यावर्षी सुद्धा, प्रोव्हाइडेड यावर्षी पुन्हा जर क्रॉप जर स्टँडिंग क्रॉप बघतोय आपण. आता मी बघतोय की साधारणतः 1 जून नंतर कापसाची लागवड झाली आपल्या भागामध्ये, की मागे कॉटन पिंक बोलण्याचा प्रॉब्लेम वाढून यायच्याकरता आपण सीड उपलब्ध केलं 1 जून नंतरच. कृषी विभागाचा निर्णय होता 1 जून नंतर सीड उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी सोयींग सुरू केलं, स्टार्ट झालं. आता 40-45 क्रॉप आता स्टँडिंग आहे. परंतु आम्ही लागवडीच्या वेळेस सांगितलं होतं की तुम्ही मागच्या वर्षी जे प्रॉब्लेम कापूस पिकामध्ये आले, तर मागच्या बोलराटचा प्रॉब्लेम जास्त झाला. जवळपास कालचे 25-25 क्विंटल सटले आणि कापसाचं जवळपास 3 ते 4 क्विंटलचं उत्पादन साधारणपणे शेतकऱ्याचं नुकसान झालं. आम्ही ते मागच्या गेल्या 10 वर्षांमध्ये लोकांना हे सांगतो की बाबा तुम्ही नाही, तुम्हाला नवीन तंत्रज्ञान अवलंबलं निदान 2 गोष्टी तरी करा की कापसाच्या 2 वळीमध्ये जी जागा आहे तिथं तुम्ही बळीराम नागाने चर काढून ठेवा. बळीराम नागाने जर चर काढला तर ते जास्तचे जे पाणी जे आहे ते त्याच्यातून ड्रेन होते आणि पाऊस जर कमी जर झाला तर ते पाणी कॉन्व्हर्शनचं काम करायचं, वॉटर कॉन्व्हर्शनचं काम करायचं. त्याच्या पुढचं वर्षन त्यांना आम्ही सांगितलं की आता तुम्ही ह्या भानगडी पण पडू नका. कापसाची लागवड ही गादी वापरतेच का, गादी वापर करताना साधा 2 फूट उंचीचा करा, 1.5-2 फुटाचा आणि उंची 1 फूट ठेवा, जेणेकरून तुमची कापसाची खालच्या फांद्यांना लागलेली जी बोंड आहे ते जमिनीला टच होणार आणि होणार नुकसान टळेल आणि एरेशन पण राहील. कारण खाली जर कापसाच्या फांद्या लोळल्या की एरेशन राहत नाही त्याला, मग त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये तयार होतात. मग गादी वाफ्यावरनं तरी कोणी लागवड केली नाही. यावर्षी इतका पाऊस होतोय सर्वकडे, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा, अमरावती, किंवा तुमच्या नांदेड, परभणी, हिंगोली भागात खूप पाऊस झाला, आमच्या जळगावमध्ये झाला आणि शेतामध्ये पाणी साचलेलं आहे. पुन्हा तोच प्रॉब्लेम, तुम्ही ती आता एक कापूस लागवडीनंतर शेतकऱ्यांनी खतच टाकली नव्हती. लागवड केली, पाऊस झाल्यानंतर खतं टाकून मागच्या 15 दिवसात पाऊस झाला तेव्हा खतं टाकली ना, आता धोरण पाऊस येतोय, सर्व अन्नद्रव्य निसरावून जाणार. ते थोडी राहणार, ते काही गोदाचं कापड थोडी जमीन म्हणजे जे काही तुम्ही खतं घातलेली ते अन्नद्रव्य झेपून जाणारच. पुन्हा अन्नद्रव्य कमी पडली, पुन्हा त्याचा परिणाम उत्पादनावरती होणार किंवा त्याला खतं टाकावं लागणार, खतं टाकून त्याचा खर्च वाढणार पुन्हा. म्हणून मग गादी वाफ्यावरती जर आपण केली तर एक्सेस रेंज जो झालेला आहे किंवा पाणी जर साचलं शेतामध्ये ते निघून द्यायचं नाही आणि तुम्ही त्या दिलेली खतं जी ती पण पिकाला उपलब्ध होते, त्याचा निचरा होऊन जाणार नाही. इव्हन त्याच्यासाठी सांगितलं की तुम्ही 10 ते 15 मायक्रॉनची तुम्ही मल्चिंग फिल्म जर वापरली, 1 यूज वाली, यूज अँड थ्रो, अजून चांगलं. कारण भर पावसात तुम्हाला फर्टिगेशन करता येईल. एरवी तुम्हाला पावसाळ्यामध्ये बेड जरी केला तर फर्टिगेशन नाही करता येणार, पण मल्चिंग जर वापरलं, मल्चिंग फिल्म, तर त्या भर पावसाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा ज्याला लागणार खत जे 1-2 किलो जे आहे ते तुम्ही ड्रिप पण देऊ शकता. त्याचं ते वाया जाणार नाही, म्हणजे पिकाला त्याची उत्पादन देण्याची क्षमता. त्याची ड्रिप फर्टिगेशन टेक्नॉलॉजी येते ना, ती तुम्ही जी काही व्हरायटी वापरताय ते व्हरायटीचं जेनेटिक पोटेन्शियल एक्सप्लोअर करण्याचं काम करा. त्याला सुटेबल कंडिशन तुम्ही जर क्रिएट केल्या तर तुमचं जे टार्गेट 20 क्विंटलचं आहे ते 20 क्विंटलपेक्षा जास्त टार्गेट उत्पादन ते देऊ शकतं. त्याचं जेनेटिक पोटेन्शियल एक्सप्लोअर करण्याची क्षमता या टेक्नॉलॉजीमध्ये. म्हणून ड्रिप इरिगेशन याला नुसतं हार्डवेअर म्हणून न बघता इट इज अ टेक्नॉलॉजी अँड ड्रिप इरिगेशन इज अ गेम चेंजर. ड्रिप इरिगेशन हॅज चेंज मॅनी लाईव्स ऑफ मॅनी फार्मर. या टेक्नॉलॉजीने अनेक शेतकऱ्यांचं आयुष्य बदलून टाकलेलं आहे.
मग तुम्ही एक्झाम्पल केलं तर द्राक्षाचं पीक 100% ड्रिप करा, 100% केळी ड्रिप करा, 100% डाळिंब ड्रिप करा, केळीचा एरिया झाल्यानंतर कापसाचा एरिया पण ड्रिप करा. मग हे टेक्नॉलॉजी जी आहे याला हार्डवेअर म्हणून न वापरता टेक्नॉलॉजी म्हणून वापरली पाहिजे. ड्रिप इरिगेशन इज नॉट ओनली फॉर ॲप्लिकेशन ऑफ वॉटर, इट शुड बी ऑलवेज कपल विथ द वॉटर सप्लाय फर्टिलायझर्स. ते नेहमी आपण ड्रिपमधनं खतं द्यावं शेतकऱ्यांना शिकवलं पाहिजे. हे काय त्यात काय फार मोठं रॉकेट सायन्स आहे, तरी पण शेतकऱ्यांना ठिबकमधनं खतं द्या सांगितलं की त्यांना खूप कठीण वाटतं, खूप कठीण वाटतं, त्याच्यामध्ये ते दूर जातात. परंतु ही टेक्नॉलॉजी अतिशय सोपी आहे. आम्ही 1991-92 सुरुवात केली. या टेक्नॉलॉजी मी पाहिली आहे. कधीपासून मी शेतकऱ्यांना सांगतो की ठिबक सिंचन खतं कशी द्यायची, का द्यायची, केव्हा द्यायची, कशी द्यायची, त्याच्यावरती बरेचसे आपले व्याख्याने पण झाले. पण अजून मी बरेचसे शेतकरी अजून पार्टली फर्टिलायझर देतो. कधी कधी देतात तर एकदम अर्धी गोणी 15-15 किलो 10 किलो एका वेळेस होतं. त्याला फर्टिगेशन नाही म्हणतो. फर्टिगेशन हे कन्सिस्टंटली असलं पाहिजे, त्यात व्याप असता कामा नये आणि क्वांटिटी जी आहे ती पिकाच्या अवस्थेनुसार तुमची वाढली पाहिजे. सुरुवातीला जास्त पिरियड नंतर मध्ये कमी केलं काय अर्थ त्याला, त्याचे रूट झोन, त्याची अवस्था, त्याची अपटेकची कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावर ते डिसाईड करतात. नीड फॉर सक्सेस इन फार्मिंग म्हणजे काय महत्वाच्या गोष्टी त्यामध्ये. पहिलं आपण शेतकऱ्यांना समजलं पाहिजे की शेतकऱ्यांनी की ॲग्रिकल्चर इज सायन्स आणि ट्रीट फार्मिंग एज अ बिझनेस. तर तुम्ही फार्मिंग एज अ बिझनेस समजत असाल तर इन्व्हेस्टमेंट त्याची आवश्यकता आहे. कोणताही बिझनेस विदाउट इन्व्हेस्टमेंट ग्रो होणारच नाही. त्याच्यानंतर बेस्ट ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस जे आहे म्हणजे तुम्ही ट्रॅडिशनल फार्मिंगवरनं हायटेक फार्मिंगकडे गेलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रिसिजन फार्मिंग म्हणजे आधी म्हटलं की ते आहे इनपुट यूज एफिशियन्सी जी पारंपरिक पद्धतीने 30 ते 40% चीज आहे ती आपल्याला 80 ते 90% कशी आणते त्याच्यावर विचार केला पाहिजे. आता अनफॉर्च्युनेटली लास्ट लाईन तुम्हाला खरंच वाचली मला इंटरेस्टिंग वाटते. ॲट प्रेझेंट फार्मर्स आर युजिंग हायटेक ॲग्रिकल्चर ओके बट विथ ट्रॅडिशनल मेथड्स. म्हणजे पार्टली त्यांचं माइंडसेट कम्प्लीट नाहीच आहे. पारंपरिक पद्धतीने नवीन तंत्रज्ञान वापरायचं. तर हे तुमच्या लक्षात असेल. लहानपणाची गोष्ट तुम्ही बघितली असेल ना, ऐकलेलं असेल कदाचित. द्रोणाचार्य अर्जुन त्यांचे कौरव पांडवांना ते ट्रेनिंग देत आहेत. त्याच्यानंतर फायनल त्यांची परीक्षा घेत असताना त्यांनी ते पक्षीला बांधलेलं तिथे आणि प्रत्येकाला विचारतात तुम्हाला काय दिसतंय. तर अर्जुन सांगितलं की मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय. म्हणजे आय मीन टू से यू ओनली फोकस ऑन टार्गेट. व्हॉट इज युअर टार्गेट. त्या टार्गेटकडे तुम्ही फोकस करा आणि त्याप्रमाणे काम करा. सेकंड एक्झाम्पल हे एकलव्याचं सुद्धा आहे. एकलव्याने कुत्र्याचा आवाज बंद केला होता पण कुत्र्याला कुठलीही इंजुरी न होता त्याचा टार्गेट आवाजाच्या दिशेने त्याने बाण मारला होता. समोर कुत्रा अजून मारला नाही, आवाजाच्या दिशेने बाण मारले होते. त्याने टार्गेट ठेवलं होतं की त्याला हे डिस्टर्ब होत होतं त्याच्या कुत्र्याच्या आवाजाने. म्हणून माझं या दोन पूर्ण दंतकथा सांगण्याचा उद्देश असा आहे की तुमचं फोकस कशाकडे असलं पाहिजे, टार्गेटकडे असलं पाहिजे. आणि टार्गेट डिसाईड तुम्हालाच करायचं आहे की तुम्हाला जे पॉसिबल आहे ते सर्व गोष्टी करणार आहे. परंतु अशक्य गोष्टी साध्य करण्यासाठी काम करायला खूप मजा वाटते. फोकस. आता कॉटनमध्ये काय फोकस करायचं आपल्याला, मेंटेन प्लांट फोकस. तुम्हाला कापसाच्या कुणालाच सांगता येत नाही हो की तुम्ही कुणालाही विचारा कापसा झाडांची संख्या मला सांगा की काय, लागवडी अंतर सांगा आणि झाडांची संख्या नाही सांगतो. ही अडचण फार मोठी. इथे आपण ह्या टेक्नॉलॉजीमध्ये पर प्लांट यील्ड पोटेन्शियल वाढवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे मग पर प्लांट वाढवताना मला झाडांची संख्या माहित पाहिजे ना. मग याच्यासाठी मेंटेन प्लांट पॉप्युलेशन, गेट यूज इनपुट यूज एफिशियन्सी आणि 90% एफिशियन्सी मिळाली पाहिजे. इम्प्रूव्ह पर प्लांट प्रोडक्शन जर म्हटलं तेच. त्यानंतर मॉनिटर युअर क्रॉप फ्रिक्वेंटली. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळा तुमचं शेत बघितलं पाहिजे, पिकांकडे व्हिजिट केली पाहिजे. आणि फुलफिल क्रॉप रिक्वायरमेंट. त्याच्या पिकाच्या अवस्थेनुसार त्याच्या ज्या गरजा ज्या आहेत त्या लागण्याच्या त्याच्या आवश्यकता ज्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे. आणि हे तुम्हाला करायचं असेल ना शेती म्हणून पूर्ण शेतीत वेळ दिला पाहिजे.
नाही तर तुम्ही काय करताय, एकदम कॅज्युअल अप्रोच शेती करताय, फक्त जाऊन चक्कर मारून यायचं. पण मध्ये काय होतंय ते कोणीच बघत नाही. नुसता बांधावान शेती मोटरसायकलनं जायचं आणि बांधावांना चक्कर मारून यायचं, त्याच्यात पण काहीच कळणार नाही. म्हणून क्लोज मॉनिटरिंग फार आवश्यक आहे कॉटनमध्ये पर्टिक्युलर. हा वर्ल्ड कॉटनचा सिनेरिओ आहे की जगामध्ये कॉटनचं क्षेत्र किती 336 लाख हेक्टर क्षेत्र कापसाचं आहे आणि कापसाची उत्पादकता 783 किलो रुई पर हेक्टरची. कापसाची उत्पादकता ही नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, आपण फक्त शेतकरी जे कॉटन विकतात ते रॉ कॉटन असतं, सीड कॉटन असतं, परंतु कापसाची उत्पादकता ही रुईच्या भाषेत बोलली जाते. तुम्ही कापसाचं बोंड जर हातामध्ये घेतलं तर व्हरायटी वाईज थोडासा बदल होऊ शकतो. साधारणतः 34 ते 35% त्याच्यामध्ये हे रुईचं प्रमाण असतं आणि जवळपास 65 ते 66% हे त्याच्यामध्ये सरकीचं प्रमाण असतं. हा भारताचा कॉटन मॅप आहे. भारतामध्ये संपूर्ण जे राज्य आहे त्याच्यामध्ये इतर जे वेगवेगळे राज्य भारतामध्ये तर सर्व राज्यामध्ये कापसाची शेती होत नाही. कापसाची शेती फक्त ही आपल्या 11 राज्यांमध्ये होते. पूर्वेचा जो भाग आहे साधारणपणे उत्तरेचा जो भाग आहे तो आम्ही नॉर्थ झोन म्हणतो. नॉर्थ झोनमध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान हे 3 राज्य येतात. सेंट्रल झोनमध्ये 3 राज्य येतात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात. आणि साऊथ झोन जो आहे त्याच्यामध्ये तुमचा आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे आणि थोडासा भाग ओरिसाचा आहे. ओरिसा पण त्याच्यामध्ये आहे. एवढे राज्य सदर्न पार्टमध्ये म्हणतात. साधारणतः तुम्ही जर बघितलं ते पूर्ण एरियाचं डिस्ट्रीब्युशन जर पाहिलं आपण तर सेंट्रल झोनमध्ये 57.42% कॉटनचे क्षेत्र आहे. सेंट्रल झोनमध्ये म्हणजे 70 लाख हेक्टर क्षेत्र हे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये. आणि त्यात महाराष्ट्रामध्ये जवळपास 42 ते 44 लाख हेक्टर क्षेत्र कापसाचे आहे. त्यावर्षी पुन्हा वाढलं जवळपास. आणि साऊथ झोनमध्ये 34 लाख हेक्टर क्षेत्र आहे म्हणजे 27.80%. आणि जो नॉर्थ झोन आहे त्याच्यामध्ये 17.08 लाख हेक्टर क्षेत्र म्हणजे जवळपास ते 14% क्षेत्र हा नॉर्थ झोनमध्ये. आणि याच्यात तुम्हाला सांगायचं का हे मुद्दा मी दाखवतो आपल्याला, हा नॉर्थ झोनचा जो कापूस आहे हा जवळपास 95 ते 99% बागायती कापूस आहे. हा भाकरा नांगल धरणावरचा जो कॅनॉल्स आहे हा 3 राज्यांमध्ये केला आहे. आणि 100% कापूस हा बागायती आहे. तिथे कापसाची लागवड ही एप्रिल-मे महिन्यात होते, लक्षात घ्या. आणि आपण जे म्हणतोय की सिंचनाच्या उणीवा असल्यामुळे आपलं उत्पादन कमी येतं, परंतु इथे जर पाहिलं तुम्ही उत्तर भागामध्ये तर ह्या राज्यांमध्ये 100% इरिगेशन आहे तरी उत्पादन कमी काय येत आहे. मग याचं कारण असं मेन रिझन जे आहे ना सायंटिफिकली सायक्लिक वेटिंग अँड ड्राईंग इन फ्लड इरिगेशन causes lot of disturbance in physiology of the crop. हे सायक्लिक वेटिंग अँड ड्राईंग जे हे फ्लड इरिगेशन मध्ये नेहमी होतं. समजा 10 दिवसांची सायकल आहे रोटेशन, तर 10 दिवसांचे पहिले 3 ते 4 दिवस तुमचं सॅच्युरेशन असणार आहे, नंतरचे 3 दिवस फील्ड कॅपॅसिटी लॉबस्टर कंडिशन असणार आहे, नंतरचे 2 ते 3 दिवस हे तुमचे बिल्डिंग पॉईंट जिथे पाणीच नाही मुळाचं पिकाच्या मुळात. मग तुमची पिकाची वाढ किती होते फक्त 3 ते 4 दिवस होते. तर 100 दिवसाचा जर क्रॉप असेल तर पीक किती दिवस वाढते तुमचं 40 दिवस वाढते. म्हणजे 60 दिवस वाढतच नाही. पहिले 30 दिवस जास्त पाण्यामुळे, शेवटचे 30 दिवस पाणी नसल्यामुळे. मग 100 दिवसाचं पीक जर 40 दिवस वाढत असेल तर उत्पादन कसं मिळणार तुम्हाला. हेच कंडिशन नेहमी तुमचे हे सायक्लिक वेटिंग ड्राईंग जे सांगतोय. पहिले वेटिंग जास्त आहे, सॅच्युरेशन जास्त आहे, पुन्हा फील्ड कॅपॅसिटी देते, पुन्हा तुमचं वेटिंग येते. हे जी कंडिशन्स तुमचं रिपिटेशन होतं ना त्याच्यामुळे क्रॉपची यील्ड पोटेन्शियल लॉस होतं. त्यामुळे आपलं उत्पादन कमी मिळतं. मग सेंट्रल नॉर्थ झोनचं कापसाचं उत्पादन हे तर मी सांगतो की जे 547 किलो रुई आहे हे निदान 1100-1200 किलो असलं पाहिजे. जे वर्ल्डचं जे ॲव्हरेज यील्ड 783 किलो जे ॲव्हरेज आहे त्याच्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. परंतु तसं नाही आहे. त्याचा सेंट्रल झोनची प्रोडक्टिव्हिटी जी 424 किलोची ॲव्हरेज आपल्या भारताची जी ॲव्हरेज प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती 469 किलो रुई पर हेक्टरची. हे त्याचं समराईज केलं आहे मी तिघांचं, वर्ल्ड, इंडिया आणि महाराष्ट्राचं. सीड कॉटनची शेवटी बघू शकता लास्ट कॉलम जो येतो. वर्ल्डचं जर आपण 791 किलो रुईचं आपण कन्व्हर्जन जर केलं सीड कॉटनमध्ये साधारणतः
10.5 क्विंटल पर एकरची उत्पादकता देश पातळीवरती, जागतिक पातळीवरती आणि देश पातळीवर जर पाहिलं आपण तर 5.5 क्विंटलच्या आसपास आहे आपण पर एकरची ॲव्हरेज संपूर्ण देशातली. आणि आपल्या राज्यातली जर पाहिले आपण तर साधारणपणे आता ही जी 306 किलो तुमच्या कृषी विशेष योजनेमध्ये तर अजून कमी आहे त्याच्यामध्ये, जवळपास 3 ते 4 क्विंटलची आपली उत्पादकता आहे. चालतं हे आपल्या स्टेटमध्ये सांगता ॲडॉप्शन हायड्रोलिक इरिगेशनचं कॉटनमध्ये 5,80,000 हेक्टर, भाजीपाल्यामध्ये 5,36,000, इतर पिकांमध्ये जे ते स्प्रिंकलरचा समावेश त्याच्यामध्ये हे सूक्ष्म सिंचन पद्धती म्हणतो, मायक्रो इरिगेशन म्हणतो आपण. तर स्प्रिंकलर जवळपास 4,53,000 जवळपास आहे. शुगर केन आहे 3,10,000, बनाना 1,62,000, पोमॅग्रेट 1,82,000 आणि सिट्रस 1,38,000 आणि द्राक्ष 100% 1,70,000 हेक्टर. साधारणपणे आपण जर यील्ड टार्गेटवर जर काम करायचं म्हटलं तर आपल्याला आता बघितलं आपण तर आपलं यील्ड टार्गेट कोरडवाहू शेतकऱ्याचे 10 क्विंटल पर एकरचं आहे, बरोबर आहे. तर आपल्याला रुई किती मिळणार आहे 815 किलो आणि जागतिक पातळीवर उत्पादन किती आहे 791 किलो, म्हणजे जागतिक पातळीपेक्षा आपण जास्त पोहोचू शकतो. 10 क्विंटल उत्पादन मिळवतं. आणि आपण इरिगेटेड कॉटनचं 20 क्विंटल म्हणतोय, 20 क्विंटलचं ॲव्हरेज हे पण जर पाहिलं आपण तर साधारणपणे हे जे काढलं आपण तर साधारणतः 1,729 किलो रुई पर हेक्टरची, 1,729 म्हणजे वर्ल्डच्या जवळपास दुप्पटपेक्षा जास्त आहे. ही 791 किलो आपली जी आहे जागतिक पातळीवरची. साधारणतः आपण एक ढोबळ दृष्टिक्षेप जर टाकला आपण उत्पादनावरती, साधारणतः रेनफेड कंडिशनमध्ये आपल्या राज्याचं उत्पादन 3 ते 4 क्विंटलचं आहे कोरडवाहू शेतकऱ्यांचं. ज्याच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांचं 8 ते 10 क्विंटलचं आहे आणि ज्यांचं ड्रिप इरिगेशन आहे त्यांनी 15 ते 25 क्विंटलपर्यंत शेतकरी उत्पादन घेत आहेत. साधारणतः हे कन्स्टंट उत्पादन कमी येण्याची जी कारण आहे 3 ते 4 क्विंटलचं जे आहे उत्पादन कमी काय येतं, साधारणपणे रेनफेड कॉटनची कंडिशन जास्त आहे आपल्याकडे आणि जमिनीची पुरमशागतीकडे पण शेतकरी आता दुर्लक्ष करताना दिसतात मला. आम्ही वारंवार सांगतो की कापसाची मुळं जर 90 सेंटीमीटर जात असेल तर तुमचे लँड प्रोटेक्शन तर तशा पद्धतीने असलं पाहिजे, पाऊस तसं होताना दिसत नाही. तुम्ही जर क्लोज ऑपरेशन जर घेतलं तुम्ही रोटावेटर शेतकरी वापरता. रोटावेटर आपण सातत्याने वापरत असल्याने काय होतं की 6 इंचापेक्षा जास्त जमीन खोल जास्त तुमची भुसभुशीत होतच नाही आणि सारखा रोटावेटर वापरण्यात आलं की तिथे हार्ड पॅन तयार होतं. तुम्ही ऑपरेशन केलं जर पावसाळ्यामध्ये की 1-2 पावसात तुमच्या शेतातलं पाणी बाहेर वाहताना दिसतं आणि जमीन पाणी नुकसान दिसत. म्हणून डीप प्लॉईंग करणं फार गरजेचं आहे, खोल नांगरटी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा आपल्या जमिनीचा कमी होत चालला आहे. तर सेंद्रिय खतं टाकतच नाही कोणी. कृषी विभाग सारखा प्रयत्न करतात की रिसायकलिंग करा, बायोडायनमिक कंपोस्ट करा, जीवाणू खतं वापरा किंवा हिरवळीची खतं वापरा, ह्यांच्यात सीड सबसिडी होती देतात शेतकऱ्यांना. पण ऑर्गॅनिक कार्बन जर आपल्या साधारणपणे आपल्या राज्याचा जर 0.3-0.4% असेल तर उत्पादन खतं मिळतं आपलं. नंतर रेनी सीझनवरती सर्व पावसावरची कापसाची जी अवलंबून आहे त्याच्यामुळे त्याचं एक्झॅक्ट डेट ऑफ सोईंग तो डिसाईड करू शकत नाही, कारण पाऊस कधी पडेल त्याला माहिती नाही. त्यामुळे टाइम सोईंग सुद्धा जर पाऊस उशिरा पडला तर उशिरा लागवड होणार आहे. त्याच्यानंतर व्हरायटी खूप कन्फ्युजन त्याच्यामध्ये की शेतकऱ्यांना ते नीट व्यवस्थित मार्गदर्शन मिळतं नाही या गोष्टीवर. त्याचा मार्गदर्शन कोण दुकानदार तो जेव्हा घरून निघतो त्याच्या मनात दुसऱ्या जाती असतात, पण जेव्हा तो दुकानात पुढे येतो गावामध्ये त्याच्या हातात तिसऱ्याच बॅग असतात. म्हणून व्हरायटी सिलेक्शन सुद्धा कोरडवाहू शेतकऱ्यांनी वारंवार सांगतो की कोरडवाहू शेतकऱ्यांनी पसरणाऱ्या जाती लावू नका, कोरडवाहू शेतकऱ्यांनी दीर्घकाळाच्या जाती लावू नका, कोरडवाहू शेतकऱ्यांनी ह्या अल्प मुदतीच्या कालावधीच्या जातीच्या 140-150 दिवसाच्या कालावधीच्या जाती लावल्या पाहिजे. त्याने जर 180 दिवसाच्या व्हरायटी लावल्या कोरडवाहू त्याला पाऊस आहे की त्याला शेवटी उत्पादन कसं मिळतात. त्याने पसरणाऱ्या जाती लावू नका, त्याने सरळ वाढणारे वाढले लावले पाहिजे. इरेक्ट ग्रोईंग, स्ट्रेट ग्रोईंग, कॉम्पॅक्ट व्हरायटीज ज्या आहेत त्या लावल्या पाहिजे. त्याच्यानंतर इरिगेशन फॅसिलिटी त्याकडे नाही आहे, मग त्याने एका झाडावरती 100 बोंडाची अपेक्षा कशी करत. कोरडवाहू शेतकऱ्यांनी अशी कशी अपेक्षा करत चालू 100 तवाची बोंड त्याला अपेक्षित आहे, कसं शक्य आहे. म्हणून कोरडवाहू शेतकऱ्याने कधीही ज्याच्याकडे सिंचनाची व्यवस्था त्या शेतीची स्पर्धा होऊच शकणार नाही. त्याने सरळ वाढणारे वाण लावायचे, कमी कालावधीचे क्रॉप लावायचे आणि त्याच्या झाडाची उंची
साधारणपणे 2.5 फुटापर्यंत असली पाहिजे, 2.5-3 फुटापर्यंत, जास्तीत जास्त. पण कोरडो शेतकऱ्याला सुद्धा कापूस डोक्याच्यावर असतो कधी कधी, आणि त्याला बोंड कमी लागतात, उत्पादन कमी येतं. आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी बघा आम्ही पैसा काय करतोय, जरी 10 क्विंटलचं टार्गेट असलं तर फक्त 25-30च बोंड मला अपेक्षित आहे. 30 बोंडापेक्षा जास्त बोंड आम्हाला नकोच आहे कोरडो शेतकऱ्याच्या शेतात कापसाच्या. त्याच्यानंतर न्यूट्रिशनच्या बाबतीत सुद्धा बरंचसं, आता जर कापूसाचं पीक जर 1 महिन्याचं झालं त्याला खतच टाकली नाही, कसं त्याला उत्पादन मिळणार? कारण शेतकऱ्याची मानसिकता अशी आहे कापसाच्या की कापूस लागवड केल्यानंतर तो 15 ते 20 दिवस 25 दिवसांनी खतं घालतो. पण तो लागवडीच्या बेसर डोस टाका, शिफारस आपली जायचं, बेसर डोस दिलाच गेला पाहिजे. त्यानंतर बरेच शेतकरी हलक्या जमीन पण लागवड करतात, हलक्या जमीन लावतील आणि दीर्घ कालावधीच्या जाती लावतील, पसरणाऱ्या जाती लावतील, त्यामुळे पण अतिशय अडचण त्याच्यामध्ये. आणि ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिस म्हणजे क्रॉप जॉमेट्री असेल, बॅलन्स इनबॅलन्स फर्टिलायझर डोस असतील किंवा यूज ऑफ हार्मोन्स असतील, हे सर्व पॅकेज जे त्याच्यामध्ये हा त्याच्यामध्ये हेवी पेस्ट अँड डिसीज, तर पेस्ट अँड डिसीजेसचं सुद्धा मॅनेजमेंट शिकवलं पाहिजे आपण. अँड लो अवेअरनेस अमंग अबाउट द यूज ऑफ हायटेक अमंग द फार्मर्स. तर करोड शेतकऱ्यांना हे नवीन तंत्रज्ञान आज आपल्यापासून दूरच येते विचार, त्यांना असं वाटत नाही की हे माझ्यासाठी असं. पण त्यांना जे सोपं आहे, सोयीचं आहे, ते जर आपण त्यांना शिकवलं की याच्यात सुद्धा आपण एकरी 10 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकतो, तो निश्चितपणे जर आपण हा कॉन्फिडन्स जर दिला तर निश्चितपणे या तंत्रज्ञानाचा तो स्वीकार करेल. हे मुद्दाम पण मुळाची रचना दाखवते. पण तुम्ही हल्लीचं कापसाचं झाड जर उपटलं तुम्ही तर त्यामध्ये सहज उपटून येतं. आणि पूर्वी जे कापसाचं झाड होतं, LRA होतं किंवा वरलक्ष्मी होतं किंवा H4 होतं किंवा तुमचं कंबोडिया होतं, हे कापूस उपटायला चिमट्या लागायचे त्यावेळेस, चिमटे आणि 2-2 माणसं लागायची त्यावेळेस कापसाचे झाड उपटायला. आता तर कापसाची मुळं फक्त 6 इंचाच्या पेक्षा असं खोलापण दिसत नाही मला, अगदी सहज उपटून येतात. मग हे का होतंय? ह्याचं ज्या मी तुम्हाला सांगितले रिझन्स, ते कारण त्याला येतात. इथे तुम्ही बघू शकता ते कापसाची मुळं कशी खोल जातात, 100 सेंटीमीटर पर्यंत खोल जातात त्याची मुळं. ही जी हे टॅपरूटचे चिमटेच, हे टॅपरूट अगदी तुमचं बायोलॉजिकल प्लॉइंग करतं. जसं रूट खोल जाईल तसं बायोलॉजिकल प्लॉइंग करायला दिसेल. मग सॉइल टेस्टिंगमध्ये आमचं अपेक्षित आहे की तुमचं फक्त केमिकल अनालिसिस करतो. केमिकल अनालिसिस बरोबर फिजिकल अनालिसिस पण केलं पाहिजे. फिजिकल अनालिसिस मध्ये तुम्हाला सॉइल टाईप पण कळतो तुम्हाला की तुमच्या सॉइलमध्ये सँड पर्सेंट किती, सिल्क पर्सेंट किती, क्ले पर्सेंट किती, त्यानुसार तुमची सॉइल टाईप डिसाईड होते. त्याच्यानुसार तुमचं वेटिंग पॅटर्न तुमचा सॉइलचा जो आहे तो डिसाईड होतो. सॉइल तुमच्या सर्व सॉइलवर सर्व सारखा वेटिंग पॅटर्न कसा असणार, त्यामुळे सॉइल टाईप जर डिफरंट असेल तर मॅनेजमेंट सुद्धा डिफरंट असलं पाहिजे. पण आपण त्याच पद्धतीने मॅनेजमेंट करायला पाहतो. हलक्या जमीन पण तेच, बारीक जमीन पण तेच मॅनेजमेंट करतो. हे ते सँड पार्टिकल, सील पार्टिकल, क्ले पार्टिकल, याच्यावरती तुमचा गेम सर्व अवलंबून आहे. याचा कंटेंट पर्सेंटेज पडतो. सँडी सॉइल असेल तर तुमचा इनफिल्ट्रेशन रेट जास्त असणार आहे. मिडियम सॉइल असणार त्यामध्ये हॉरिझॉन्टल आणि लॅटरल मुवमेंट, डाऊन मुवमेंट ही सारखी असणार आहे. आणि हेवी सॉइलमध्ये तुमचं लॅटरल मुवमेंट जास्त असणार, डाऊन मुवमेंट तुमची कमी असणार. आपण तुमचे प्रश्न घेऊ. किती वाजता? 1 तास होता ना, 1 तास तुम्ही मला दिला.